कोरोनाच्या नव्या JN1 या विषाणूने खरं तर सर्व देशाची चिंता वाढवलेली आहे आणि या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार आपल्यासोबत आहे। ताई, खरं तर चिंता वाढलेली आहे या नव्या विषाणूमुळे, कारण त्याचा स्प्रेडसुद्धा मोठ्या प्रमाणात होतो आहे असं सांगितलं जातं आहे। नेमकी काय काय तयारी आता सरकारच्या वतीने याला रोखण्यासाठी केली जाते? नाही, आपण म्हणालात तसं हा पूर्ण विश्वामध्ये पसरलेला आहे। म्हणजे काही राज्य आहेत, तसंच काही देशांमध्ये पण हा आहे आणि हा सब व्हेरियंट आहे JN.1 आणि हा ऑगस्टमध्येच सापडला होता। काही देशांमध्ये म्हणजे ब्राझील, जर्मनी, US इथे सुद्धा ती संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे। कंपॅरेटिव्हली भारतात तशी संख्या कमी जरी असली, आजच्या घडीला जरी 3,500-4,000च्या आसपास केस असल्या तरी आपण मात्र लक्ष ठेवून आहोत। सुरुवातीला केरळमध्ये जास्त प्रमाणात केसेस आढळल्या आणि त्यानंतर दिल्लीमध्ये सुद्धा केंद्रीय मंत्री डॉक्टर मनसुख मांडवियाजी यांनी मीटिंग घेतली। सर्व राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांबरोबर मीटिंग घेतली आणि सगळ्यांना सतर्क राहण्याचे आदेश दिले। तिथली व्यवस्था, तिथली मॅनेजमेंट, औषध साठा या सगळ्यांवर रिव्ह्यू करण्यासाठी सांगितलं आणि JN.1च्या बाबतीत हा फास्ट स्प्रेड पण होतोय, म्हणून विशेष काळजी घ्या। सुट्ट्यांचे दिवस आहेत, गर्दीच्या ठिकाणी विशेष काळजी घ्या आणि याच्यामध्ये सिनियर सिटीजन्स असतील, काही ट्रीटमेंटवर पेशंट असतील तर त्यांना सुद्धा विशेष काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे। परंतु आरोग्य यंत्रणा यावर विशेष ठेवून आहे। रोजचे अपडेट येत आहेत, किती केसेस कुठे कुठल्या राज्यात वाढल्या आहेत त्यानुसार आज मी म्हणेल केरळ असेल, कर्नाटक, तामिळनाडू, महाराष्ट्र, गोवा या ठिकाणची संख्या यावर केंद्र सरकारचं लक्ष आहे। काही बंधनं वगैरे लागू करण्याची शक्यता वगैरे? नाही, जसं मी म्हणाले की घाबरण्याचं कारण नाही आहे, कारण हा सब व्हेरियंट आहे। परंतु काळजी घ्यावी। जर कुठलेही सिम्पटम्स असतील, साधं सर्दी, खोकला, ताप अशी काही लक्षणं असतील तर मात्र आपण नक्कीच डॉक्टरांकडे जावं, सल्ला घ्यावा आणि प्रत्येक ठिकाणी टेस्टिंगची सुविधा आहे। जिनोम सिक्वेन्सिंगसुद्धा करण्याचे आदेश दिलेले आहेत। तर आपण सतर्क राहणं आणि यापूर्वी देखील आपण करोनाचा संकट काळामध्ये सगळ्यांनी एक चांगल्या भूमिकेतनं काम पण केलं आहे आणि आता मला वाटतं एक अंदाज पण येऊन जातो की हे असू शकतं आणि ती टेस्ट करून घेतलं की आपल्याला पण लक्षात येतं। आरोग्य यंत्रणांना अलर्ट मोडवर ठेवण्याचे आदेश दिलेले आहेत सरकारने? हो, प्रत्येक राज्यांना नोटिफिकेशन पाठवलेले आहे, गाईडलाईन्स पाठवलेले आहेत। तर तिथले टेस्टिंग वाढवण्यात यावा, जिनोम सिक्वेन्सिंग करण्यात यावं। त्याचबरोबर प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी सुद्धा तिथली व्यवस्था, आरोग्य यंत्रणा ही कुठल्या प्रमाणात काय काम सगळं त्या दृष्टीने ती व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि केंद्र सरकार राज्यांबरोबर वेळोवेळी याचे रिव्ह्यू पण घेत आहे आणि अलर्ट मोडवर काम करा असं सांगण्यात आलं आहे। कांद्याचा प्रश्न मागच्या काही दिवसांपासून सातत्याने ऐरणीवर येतो आहे। निर्यात बंदी उठवण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते आहे। आज राज्याकडून देखील काही मंत्री जे आहेत ते दिल्लीला भेटण्यासाठी जाणारे अशी माहिती मिळते आहे। नेमका कांद्याच्या प्रश्नावर तोडगा निघू शकेल या बाबतीत मी देखील यापूर्वीच केंद्रीय मंत्री पियुषजी गोयल यांची भेट घेतली होती आणि चर्चा पण केली, पत्रही दिलं होतं। त्यानंतर देखील त्यांनी सांगितलं होतं की आपण याच्यावर नक्की विचार करू। शेतकऱ्यांच्या दृष्टीने सकारात्मक आहे हे सरकार आणि माननीय राज्याचे मुख्यमंत्री शिंदेसाहेब असतील, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आणि अजितदादा असतील यांनी देखील चर्चा केली आहे फोनवर आणि मला वाटतं दिल्लीत त्यांची भेट देखील होईल। आम्ही सगळेच या दृष्टीने प्रयत्न करतो आहे की शेतकऱ्यांसाठीचा निर्णय जो पण हिताचा आहे तो केंद्र सरकारने घ्यावा। कारण शेतकरी आक्रमक आहे, राज्यव्यापी आंदोलनाची तयारी सुरू आहे आणि विशेषतः आपल्या जिल्ह्यातच कांद्याचा प्रश्न जास्त नाही, मी नक्कीच या बाबतीत मी आधीही सांगितलं होतं की माझ्या भावना शेतकऱ्यांबरोबर आहेत। मी कायम शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर केंद्र सरकारला देखील सांगत आली आहे आणि मदत देखील वेळोवेळी केंद्र सरकारने केली आहे। मग निर्यात खुली करण्याचा विषय असेल किंवा कांद्याच्या बाबतीत खरेदी करण्याचा विषय असेल, नाही यासाठीच आता देखील विनंती केलेली आहे आणि त्यासाठी काही प्रमाणात रिव्ह्यू घेण्याचं काम पण चालू आहे। जसं आपली आवक वाढते, नवीन आता लाल कांदा बाजारात येतोय तर त्यानुसार आता तेही अपडेट सरकार घेत आहे। मला वाटतं याच्यामध्ये आम्ही देखील लक्ष ठेवून आहोत आणि सकारात्मकतेने काहीतरी निर्णय होईल हा नक्कीच विश्वास आहे। पॉलिटिकल प्रश्न, सी वोटरच्या सर्वेमध्ये इंडिया आघाडीला महाराष्ट्रामध्ये NDAपेक्षा जास्त जागा लोकसभेच्या ज्या आहेत त्या दाखवण्यात आलेल्या आहे। म्हणजे कुठेतरी देशात मोदींचं वजन वाढलेलं आहे, मात्र राज्यामध्ये मवियाचं वजन अधिक आहे असं एक चित्र या निमित्ताने वाटतंय।
नाही, याचा निर्णय आता आपण पुढच्या वर्षी बघूनच घेऊ. आणि आत्ता देखील 3 राज्यांच्या निवडणुकांमध्ये बऱ्यापैकी असं कुठल्याच सर्वेनी सांगितलं नव्हतं की तिन्ही राज्य भारतीय जनता पार्टी जिंकणार. परंतु आपण रिझल्ट बघितला आणि तो रिझल्ट इतका चांगला होता की मोठ्या प्रमाणात सीट निवडून आले. मला वाटतं ग्राउंड लेवलला आम्ही जेव्हा जातो बघतो तर जनतेचा विश्वास मोदीजींवर आहे. त्याला कारणं आहेत, कारण आज जे योजनांचं इम्प्लिमेंटेशन होते ग्राउंड लेवलला होते. म्हणजे लोक आम्हालाच सांगतात की धन्यवाद सांगा. आम्ही विचारलं का बरं, तर सांगतात आम्हाला घर मिळालं आहे. अशा महिला आहेत की त्यांनी सांगितलं आमच्या नावावर कधीच प्रॉपर्टी नव्हती, पहिल्यांदा हे घर माझ्या नावावर आलं. एक सन्मान वाढला. एक महिला म्हणाली की माझ्या खात्यावर पैसे येतात जेव्हा 6,000 शेतकरी सन्मानचे, तर घरात कुठेतरी एका सन्मानाने बघितलं जातं. ह्या छोट्या छोट्या गोष्टी. पण हे सगळं होत असताना राज्यामध्येच जे रथ फिरतात ते अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी गावाबाहेर काढून दिले, अशा देखील घटना. नाही, बघा, हा लोकशाहीने चालणारा देश आहे आणि आम्ही याचीही आम्ही नेहमीच हे करत असतो की लोकांच्या भावना आहेत. आणि मी यापूर्वीच म्हटले की शेतकऱ्यांच्या सन्मानाला भारतीय जनता पार्टीने नेहमीच सन्मानाने विचार केला आणि कधी नव्हे ते कृषी बजेट पण मोदीजींच्या सरकारने वाढवलं आहे. हा रथ आहे, हा काही भारतीय जनता पार्टीचा रथ नाही आहे. हा रथ आहे, हा योजनांचा आहे. विकसित भारत होण्यासाठी ज्या पुढच्या काही 25 वर्षात कामं करायची आहे ती करण्याची सुरुवात या रथातनं होते. नक्कीच शेतकऱ्यांचा रागरोष असू शकतो, परंतु त्यांनी विरोध नाही केलेला आहे. त्यांनी सांगितलं की हा निर्णय घ्या, पण कुठल्याही ठिकाणी शेतकऱ्यांनी असं नाही सांगितलं की आम्हाला या योजना नको आहेत किंवा या योजनांच्या बाबतीत आम्ही हे करणार नाही. त्यांनी त्यांचा एक लोकशाहीच्या दृष्टीने त्यांनी त्यांचा निरोप दिला. आम्हाला एवढंच म्हणणं आहे की ही योजनांची सगळ्यांना जनजागृती व्हावी. त्याच्यात आमचे 5 लाखाचं आयुष्यमान कार्डसुद्धा वितरित करण्यात येत आहे, उज्ज्वलाचा गॅस देण्यात येतो आहे, सिकल सेलची टेस्ट, म्हणजे हा सगळ्यांसाठीचा विषय आहे. त्याच्यामुळे कृपया गैरसमज करू नका. हा काही भारतीय जनता पार्टीचा रथ नाही आहे, हा सरकारने चालवलेल्या योजनांचा रथ आहे. देशात सध्या राम मंदिर निर्माणामुळे खरं तर उत्साहाचं वातावरण आहे. मात्र राम मंदिर ही भाजपची प्रॉपर्टी नाही असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला. बघा, राम मंदिरावर कोणी मॅनिफेस्टोमध्ये काय सांगितलं आणि प्रत्यक्षात करून दाखवलं हे सगळ्या भारताला जगाला माहिती आहे. आणि आज जेव्हा ती वेळ जवळ येते आहे तर निश्चित लोकांना हेही माहिती आहे की ह्या सरकारने ते करून दाखवलं. आणि राम मंदिरचा विषय असेल किंवा 370 हटवण्याचा विषय असेल, मला वाटतं हे 2 विषय खूप महत्त्वाचे होते. भारताच्या अस्मितेच्या बाबतीत म्हणायचं झालं, हा सगळ्यांचा हा काय पॉलिटिकल विषय नाही आहे, हा आमच्या आस्थेचा विषय आहे. श्रीरामांचं मंदिर होणं हा प्रत्येकाच्या मनातला एक विषय आहे. मला वाटतं आम्ही सगळेच या संकल्पनेतून परिपूर्णता होताना बघतोय. हा खूप गौरवाचा आनंदाचा क्षण आहे, ज्याची अनेकांनी वाट बघितली. आज किती वर्ष झाली, त्या वर्षानुवर्ष ज्यांनी संघर्ष केला, जे त्या लढ्यामध्ये लढले, तिथे पोहोचले, त्यातले काही तर आज हयात नाही आहेत. म्हणजे त्यांच्याही आत्म्याला वाटेल की आम्ही ज्या भावनेने तिथे त्या संघर्षात होतो, मला वाटतं आज हा सगळ्यांच्या आस्थेचा विषय पूर्णत्वाकडे जातोय. याच्यात सगळ्यांनी सहभागी व्हा. पॉलिटिकल अजेंडा नाही, हा नव्हता कधी, हा आस्थेचा प्रश्न आहे. खूप खूप धन्यवाद ताई. कॅमेरामॅन विकी कदमसह अभिजित सोनवणे, साम टीव्ही, नाशिक. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.